चला तर आज आपण कोबीचे 65 बनवूया, कारण मुलं तर अशी आपली काही भाजी खात नाही, म्हणून त्यांच्यासाठी काहीतरी आपण आज वेगळा करूया। मिठाच्या पाण्यात कोबी बॉईल करून घ्यायचे 1 मिनिटासाठी। आता इकडे एका बाउल मध्ये मैदा घ्यायचा, बेसन घ्यायचं, तांदळाचं पीठ घेऊया, लाल मिरची पावडर घ्यायची कलर साठी, आलं लसूण पेस्ट घ्यायची, चिली सॉस टाकायचा, टोमॅटो सॉस टाकायचा, चवीनुसार मीठ टाकायचं आणि आता गरम मसाला टाकूया। छानपैकी मिक्स करून घ्यायचा आणि त्याच्यात जे आपण कोबी बॉईल केली होती ती त्याच्यामध्ये पण मिक्स करून घ्यायची। मॅरिनेट करण्यासाठी साईडला ठेवून देऊया। एका साईडला आता कढई तापत ठेवायची, तेल छानपैकी तापलं का त्याच्यामध्ये जे आपण बॉईल केले होते कोबी ते टाकून घ्यायचे, ते पण चांगले क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे। आता इकडे एका पॅन मध्ये तेल टाकायचं, तेल गरम झाला की त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकायचा, हिरवी मिरची टाकायची, शेजवान चटणी टाकूया, सोया सॉस टाकूया, ते पण छानपैकी मिक्स करून घ्यायचं। आणि जे आपण कोबी फ्राय केली होती ती पण आता त्याच्यामध्ये टाकून छानपैकी मिक्स करून घ्यायची। मिक्स करून झाली का डिश मध्ये एका काढून आपण कोबी 65 खाण्यासाठी आपले तयार।